तर मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी समोर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपलं जे स्वप्न होतं की महाज्योतीच्या कार्यालयाची आणि प्रशिक्षण संस्थेची इमारत या ठिकाणी तयार व्हावी, त्याचं भूमिपूजन हे नुकतंच आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि नागपूरच्या या सिव्हिल लाईन्सच्या भागामध्ये येत्या काळामध्ये या दोन्ही इमारती अतिशय सुंदर अशा प्रकारचं आधुनिक अशा प्रकारचं ज्याचं डिझाइन आहे आणि सर्व प्रकारे आमच्या ओबीसी समाजाला ज्या केंद्रातनं न्याय देता येईल अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था ज्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची संस्था आज उभारण्याचं काम या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण सुरू केलं आहे। खरं म्हणजे 2014ला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा शपथ घेतली आणि कामकाजाला सुरुवात केली, त्यानंतर पहिलं काम जर मी काही केलं असेल तर राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय मी स्थापन केलं। ओबीसी समाज जो राज्यातला बहुसंख्य बहुजन अशा प्रकारचा समाज आहे, 350 वेगवेगळ्या जाती या ओबीसी समाजाला रिप्रेझेंट करतात, अशा सगळ्यांचा हा एक मोठा समूह आहे। पण या समूहाकरता लक्षित अशा प्रकारचा राज्यात कुठलाच कार्यक्रम नव्हता। या समाजाच्या उत्थानाकरता लक्षित अशा प्रकारची कुठलीच व्यवस्था नव्हती आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की ओबीसी मंत्रालय स्थापलं पाहिजे आणि या मंत्रालयातनं काही लक्षित कार्यक्रम हे आपण ओबीसी समाजाकरता हातामध्ये घेतले पाहिजेत, ज्यातनं समाजाची सामाजिक आर्थिक प्रगती ही साधण्याकरता वेगवेगळ्या योजना आपल्याला सुरू करता येतील आणि त्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला समाजामध्ये आमची जी नवीन पिढी आहे या पिढीच्या जीवनाला एक आकार देता येईल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं केवळ महत्त्व आपल्याला सांगितलं नाही, तर महात्मा ज्योतिबा फुले हे उत्तम समाज सुधारक तर होतेच, पण ते अत्यंत उत्तम व्यवसायी होते। त्यांनी व्यवसायामध्येही अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून दाखवलं होतं आणि म्हणून त्यांची इच्छा होती की समाजातला आमचा प्रत्येक व्यक्ती हा केवळ शिकला पाहिजे इथपर्यंत नाही, तर तो स्वतःच्या पायावर देखील उभा राहायला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची इच्छा होती। आणि म्हणून या समाजाला कुठेतरी सुशिक्षित करण्याकरता, समाजाला पुढे नेण्याकरता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आणि मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आपण एक भत्ता योजना सुरू केली की शिक्षणामध्ये जरी आपण स्कॉलरशिप दिली तरी मुलांना राहायची व्यवस्था नसेल तर मग त्यांना त्या ठिकाणी भत्ता द्यायचा आणि त्यांची रहिवासाची व्यवस्था करायची, कॉलेजची फी द्यायची, अशा अनेक योजना त्या ठिकाणी आपण सुरू केल्या। प्रशिक्षणाच्या योजना सुरू केल्या, स्वयंरोजगाराच्या योजना सुरू केल्या आणि अशातच ज्यावेळी आपण आपल्या लक्षात आलं की आपण बार्टीसारखी एक संस्था चालवतो, त्या संस्थेतनं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, त्याच धर्तीवर सारथी सुरू केली। त्यामुळे आपल्या सगळ्या या बहुजन समाजाकरता, ओबीसी समाजाकरता आपल्याला या ओबीसी विभागाच्या अंतर्गत एक लक्षित संस्था देखील सुरू केली पाहिजे की ज्या संस्थेतनं हे कार्यक्रम आपल्याला प्रभावीपणे राबवता येतील। आणि म्हणूनच मग आपण महाज्योतीची निर्मिती केली आणि त्याचं कार्य आपण सुरू केलं। खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये थोडी शिथिलता याच्यात आली होती,
2019 साली सरकार बदललं, त्यानंतर माझ्याकडे काही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी होती. पण 22 साली पुन्हा ज्यावेळेस माझ्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आली, आमचे सावेसाहेब ओबीसी विभागाचे मंत्री झाले, त्यावेळी पुन्हा मी वित्तमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. वित्तमंत्री म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी महाज्योतीला मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला आणि या वेगवेगळ्या इमारतींना आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्याकरता खरं म्हणजे मी अतुल सावे साहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो की अतुल सावे साहेबांनी 60 पेक्षा जास्त वसतिगृह महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी समाजाकरता सुरू केले. पूर्वीच्या काळामध्ये अनाउन्समेंट व्हायच्या पण वसतिगृह सुरू होत नव्हते. आज 60 पेक्षा जास्त वसतिगृह सुरू आहेत. आमच्या मुलांना प्रवेश मिळालेला आहे. त्यांची त्या ठिकाणी शिक्षणाकरता राहण्याची सोय आपण केली. महाज्योतीच्या माध्यमातून PhD सारख्या योजना सुरू केल्या. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण सुरू केलं. आज आपण काही आमच्या तरुणांचा सत्कार करणार आहोत. मला अतिशय आनंद आहे ज्यावेळी या तरुणाईला मी बघतो की महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन कोणी UPSC होत आहे, कोणी MPSC होत आहे, कोणी दुसऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहे. त्यावेळी खऱ्या अर्थानं महाज्योती तयार केल्याचं सार्थक हे आम्हाला त्या ठिकाणी मिळतं. एवढंच नाही तर आपल्या वेगवेगळ्या आपण जी काही आर्थिक विकास महामंडळ आहेत ती देखील बळकट केली आणि आता आपल्या सरकारने हा देखील निर्णय घेतला की आपल्या ओबीसी समाजाकरता जी वेगवेगळी आर्थिक विकास महामंडळ आहेत या महामंडळातनं बिनव्याजी 15 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे आपण आपल्या या सगळ्या ओबीसी मुलांना देणार आहोत आणि त्यांना आपल्या पायावर त्या ठिकाणी उभं करणार आहोत. 3 लाखापर्यंत तर आपण निर्णय केलाय. कुठलंही तारण नाही, कुठली गॅरंटी नाही, कुठलंही त्या ठिकाणी बिना गॅरंटीचं कर्ज हे आमच्या मुलांना देण्याचं काम हे करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला जेणेकरून आपली मुलं ही पायावर उभी राहिली पाहिजे. आपण ओबीसी करता मोदी घरकुल योजना सुरू केली आणि 10 लाख ओबीसींकरता त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं काम सुरू केलं. मला अतिशय आनंद आहे की पूर्वीच्या काळात SC आणि ST करता आपल्याला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडूनही घरांकरता पैसे मिळत होते पण ओबीसी समाजाकरता त्या तुलनेनं पैसे कमी मिळत होते. पण यावेळी मात्र माननीय मोदीजींनी आणि माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे दिले आणि आमच्या ग्रामीण भागामधल्या वेटिंग लिस्टमध्ये जेवढे ओबीसी समाजाचे आमचे कुटुंब हे भूमिहीन घरहीन होते, ज्यांच्याकडे घर नव्हतं, अशा 100% लोकांना 2018च्या यादीप्रमाणे घर देण्याचं, घरकुल देण्याचं काम हे आपण केलं आणि आता 18च्या यादीतला एकही ओबीसी कुटुंब आपण शिल्लक ठेवलेलं नाही आणि नव्याने जे लोक आता त्याच्यानंतर सुटलेले आहेत त्यांचीही नोंदणी आपण केलेली आहे आणि येत्या वर्ष 2 वर्षात त्यांनाही घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. आज ओबीसीची नॉन क्रिमी लेअरची मर्यादा ही देखील 8 लाखापर्यंत आपल्या सरकारने नेली आणि सगळ्या प्रकारे आमच्या ओबीसी बांधवांकरता वेगवेगळ्या योजना तयार करण्याचं काम आपण केलं आहे. मी या निमित्ताने सांगतो आमच्या सरकारचं नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष राहिलेलं आहे. कारण आमचं हे ठाम मत आहे की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये SC ST सारखे वंचित घटक यांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही, तसंच या महाराष्ट्रातला बहुजन समाज असलेला आमचा हा जो संपूर्ण ओबीसी घटक आहे याचा विकास करणं ही देखील राज्याची जबाबदारी आहे आणि तो विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण विकासाची जी काही संकल्पना मांडतोय ती पूर्ण होणार नाही. आज या निमित्ताने मला सांगायचंय आम्ही कधी जातीपातीत भेदभाव केला नाही. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो,
या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो, वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला। आणि आजही आमचं ठाम मत आहे, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो, आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा होता, सगळे लोक सोबत होते। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या। गुलामगिरीच्या बेड्या जर तोडायच्या असतील तर समाजातले वाद दूर करावे लागतील आणि सगळ्या समाजांना एकत्रितपणे पुढे न्यावं लागेल। आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, कुठल्या समाजाचं काढायचं, दुसऱ्या समाजाला द्यायचं, अशा प्रकारची कुठली भूमिका हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही। आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही। म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला, पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत। यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, ओबीसी समाजाकरता आजवर वेगवेगळे निर्णय घेणारं हे सरकार आहे। मगाशी बावनकुळे साहेबांनी सांगितले खरं आहे, ज्या प्रकारचा निर्णय झाला होता त्या निर्णयामुळे जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार नव्हती, एकही नाही। एकही ओबीसीचा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी राहिला नसता। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण 27% आरक्षण परत आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 27% ओबीसीच्या आरक्षणासहितच या निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि आमच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं जे काही षडयंत्र झालं होतं त्यातनं बाहेर काढण्याचं काम हे आमच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण या इमारतीचं भूमिपूजन केलं आहे, लवकरच इमारत होईल, प्रशिक्षण संस्था होईल, हॉस्टेल होईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आम्हाला पंख देता येतील। आज महाज्योतीमुळे आमच्या लक्षात आलंय, आमच्या ओबीसी समाजामध्ये होतकरू विद्यार्थी नेहमीच होते, पण त्यांच्या स्वप्नाला पंख देण्याकरता व्यवस्था नव्हती। छोटीशी व्यवस्था उभी केली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी भरारी घेणं सुरू केलं। पुढच्या काळामध्ये हीच गगन भरारी आमचे ओबीसी विद्यार्थी घेताना आपल्याला पाहायला मिळतील, हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।